जय शिवराय भावांनो. या अगोदर आपल्याला कृषिक जमिनीवर जर एन करायचं असेल तर स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेतल्याच्या नंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्याकडे जावं लागायचं. जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यायची. म्हणजे त्या जमिनीचा जर एन करायचा तर स्थानिक प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाकडून नकाशा घेऊन त्यांची परवानगी घेऊन नंतर जिल्हाधिकाऱ्याकडे तो प्रस्ताव दाखल करावा लागायचा आणि त्यानंतर एन ची परवानगी मिळायची. मात्र आता महाराष्ट्र सरकारने या बाबतीत एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे की यापुढे आपल्याला जर एन करायचा असेल तर जिल्हाधिकाऱ्याकडे जायची गरजच पडणार नाही. आपलं जे काही स्थानिक नियोजन प्राधिकरण आहे याच प्राधिकरणाच्या माध्यमातून आपल्याला बांधकामाचा नकाशा मिळाला म्हणजे त्यालाच एन समजायचं. असा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाबद्दल यामध्ये आता आपल्याला कसा कसा फायदा होईल, या गोष्टीसाठी काय करावं लागेल याबद्दलची सविस्तर माहिती समजून घ्यायची. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये आजकाल शहरीकरण वाढत चाललंय. शहराजवळच्या ज्या वहिवाटीच्या जमिनी होत्या म्हणजे आपण शेती म्हणून करायचो त्या जमिनीमध्ये बांधकामांचा पसारा जास्त वाढलेला आहे आणि बांधकाम करायचं असेल त्या जमिनीचा एन करायचा असेल तर आपल्याला तिथलं स्थानिक प्रशासन मग त्यामध्ये नगरपंचायत असो, नगरपालिका असो का महानगरपालिका असो यांच्याकडून बांधकाम नकाशा मिळाल्याच्या नंतर आपल्याला एन च्या परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे जावं लागायचं आणि हे काम काय लवकर होत नव्हतं. यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागायचे आणि त्या संबंधीच हे काम लवकरात लवकर व्हावं स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडूनच परवानगी मिळाल्याच्या नंतर पुन्हा एन करण्याची गरज पडू नये म्हणून हा महत्वाचा शासनानं निर्णय घेतलेला आहे. आता मित्रांनो त्यामध्ये नागरिकांचा कसा कसा फायदा होणार आहे. या नियमानुसार जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय असेल तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच अकृषक परवानगी मानली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही किंवा त्यांची जी काही सनद आहे तिची सुद्धा गरज भासणार नाही. एकदाच अधिमूल्य भरून परवानगी मिळणार. जमीनधारकांना यामुळे चांगला दिलासा मिळणार आहे आणि सरकारने जमीन वापर बदल प्रक्रियेत संरचनात्मक सुधारणा करत महसूल व नगर रचना यातील दुहेरी यंत्रणा जी होती ती आता संपवलेली आहे. आता अकृषक कराच्या जुन्या थकबाकीतून यामुळे मुक्तता मिळणार आहे. तर ती कशी आहे? ज्या नागरिकांचा अकृषक कर थकीत आहे त्यांना दिलासा देताना शासनाने सुधारणेच्या दिनांकापर्यंतचा थकीत वसूल कर त्यापासून सूट दिली आहे. मात्र ज्या जमिनी 2001 पूर्वी किंवा त्यानंतर बिनशेती झाल्या आहेत त्यांच्या मालकांना या शासन निर्णयापासून 1 वर्षाच्या आत विहित दराने एक रकमी अधिमूल्य भरावे लागेल. बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. म्हणजे आपलं जे काही स्थानिक नियोजन प्राधिकरण आहे यांच्याकडे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे आणि त्यासाठी वेबसाईट सुद्धा आहे. आणि परवानगी मिळताच महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे 7/12 उतार्यात आपोआप फेरफारची नोंद सुद्धा घेतली जाणार आहे. केवळ बांधकाम परवानगी मिळाली म्हणून भोगवाटादार वर्ग 2 कमी श्रमाच्या जमिनीच्या दर्जामध्ये बदल होणार नाही. त्यांच्यासाठी आवश्यक असलेले नजराना शुल्क सुद्धा भरावं लागणार आहे. आणि त्यामध्येच एक महत्वाचं की आपल्याला एन जमीन असल्याशिवाय त्यावर बांधकामासाठी बँकेकडून कर्ज सुद्धा मिळत नव्हतं. मात्र आता याचे बँकेना सुद्धा निर्देश देण्यात येणार आहेत की स्थानिक प्राधिकरणाने दिलेली परवानगी म्हणजे तोच एन समजावा आणि यासाठी त्यांना जर बांधकामासाठी कर्ज लागत असेल तर त्यावर कर्ज सुद्धा देण्यात यावं असे निर्देश बँकांना सुद्धा दिलेले आहेत. आता दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर रद्द करून त्याऐवजी जमिनीच्या बाजार मूल्यानुसार टप्पानिहाय एक रकमी रूपांतरण अधिमूल्य आकारले जाईल. त्याचे दर असे असणार आहेत. 1000 चौरस मीटर पर्यंत 0.10%, 1001 ते 4000 चौरस मीटर पर्यंत 0.25%, त्यानंतर 4000 चौरस मीटर पेक्षा अधिक जेवढा असेल तेवढं त्याला 0.50% एवढा हा अधिमूल्य दर जो आहे तो भरावा लागणार आहे. असा हा महत्वाचा शासनानं
महसूल विभागानं निर्णय घेतलेला आहे. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.